नेते दोन्ही राणे बंधूंना बळ देताना पाहायला मिळतात. काल एकनाथ शिंदे सुद्धा नारायण राणे यांच्या घरी गेले. निलेश राणेंना म्हणाले की पूर्ण तुझ्या पाठीशी उभा आहे. मग नारायण राणे भाजपचे खासदार आहेत. एकनाथ शिंदे राणांच्या घरी गेले. नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल केला. मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आमचे मतभेद असतील, पण शेवटी निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप कशा प्रकारे होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ शिंदे गटाचे लोक पैसे खर्च वाटत नाहीत का? जास्त वाटतात. पण कोकणामधल्या एका भागामध्ये आमदार राणे, निलेश राणे यांनी कसे पैसे येतात, कसं पैशाचं वाटप होतं यावरती प्रकाश पाडला असेल तर निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे काय मला योग्य वाटत नाही. ज्या प्रकारे निवडणुका, काही नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका या पुढे ढकलल्या आहेत, ऐन वेळी या पुढे ढकलल्या आहेत. देवेंद्र फडणवीस व्यवस्था आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की कायदेशीररित्या असं पुढे जाणं हे चुकीचं. ही तसं जरी असलं तरी पुढल्या निवडणुकांमध्ये भरपूर वेळ मिळावा त्यासाठी ही निवडणूक आयोगाशी संगनमत करून केलेली राजकीय व्यवस्था आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की मुंबई आणि ठाण्यामध्ये आमचाच पक्ष मोठा भाऊ ठरणार. बघा, असं आहे की ते न्यूयॉर्कला सुद्धा जिंकू शकतात. ते त्यांच्याकडे जे कोट्यवधी रुपये आहेत ते डॉलरमध्ये कन्वर्ट करतील आणि तिथे वाटायला जातील, 4 लोक पाठवतील. ते जर्मनीमध्ये जिंकू शकतात, ते कुठे जिंकू शकतात. त्यांना असं वाटतं मी माझ्या हातामध्ये प्रचंड पैसा असल्यामुळे लुटीचा मी जग माझ्या मुठीत आहे. तसं नाही आहे. तसं राजकारण हे वाळूसारखं असतं मुठीतल्या, ते कधी सटकू शकतं. हा, जेव्हा कोण बोलत नव्हतं तेव्हा तुम्ही बोलत होता की मनसे आणि शिवसेना एकत्र येतील. जवळपास अनेक बैठका देखील झाल्या आहेत. युती देखील आता काही दिवसांनी जाहीर. एक महिना तुम्ही विश्रांती घेतली. बैठकामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो, झाली ना बैठक. कुठपर्यंत होईल? बघा, मी तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून सांगतो, शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची, या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. बैठका सुरू आहेत जागा वाटपावर आणि योग्य दिशेनं ही चर्चा सुरू आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संवाद सुरू आहे. एकमेकांना भेटतात. आताही 4 दिवसापूर्वी त्यांची दोघांची भेट झाली. मला त्याच्याविषयी माझी चर्चाही झाली. त्यामध्ये राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसंदर्भात एक प्रेझेंटेशन जे तयार केलं होतं ते त्यांना दाखवलं आणि ते उत्तम प्रेझेंटेशन आहे असं उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की राज यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन मला दाखवलं निवडणुकांसंदर्भात किंवा इतर काही. त्याच्यामुळे कोणाला चिंता करण्याचं कारण नाही आहे. हे जे काय म्हणतात तुमचे शिंदे मिंदे वगैरे, बरं का, त्यांना सांगा की संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला मुंबईसाठी, तेव्हाही काँग्रेसवाले तेव्हाचे सत्ताधाऱ्यांनी प्रचंड पैसा टाकला, पण मराठी माणूस एकजुटीनं उभा राहिला आणि मुंबई महाराष्ट्रात राहिली. ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान तुमचे दिल्लीचे बापजादे करतायत. मिस्टर शिंदे, अमित शाह, नरेंद्र मोदी, गौतम अडाणी हे त्रिकूट महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा जो प्रयत्न करतोय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.